नगरीपर्यंतचा प्रवास फरमानने केला. खूप दूरवरून तो आज या मोठ्या भव्य मानाच्या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी दाखल झालाय आणि तोच आता बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईकला मसूद, नॉन सेकंडला पण जर पाहिलं तर समीर पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क वरती फरमान खान, महत्वाचा खेळाडू ॲज अ आयकॉनच्या भूमिकेमध्ये तो बॉलिंगसाठी दाखल झालाय. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये इकडे मात्र फरमानला आमंत्रित केलं जाईल. पण नियमावली स्पर्धेची अशी बनते की पहिला बॉल कंपल्सरी फ्री हिट असणार आहे. स्पर्धेचा नियम आहे, पहिला बॉल फ्री हिटचा असेल आणि फ्री हिटच्या बॉलवरती आक्रमण चढवण्याची नामी संधी मसूद गजगेला. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय स्वर्गीय माणिकराव जगताप स्मृती चषक 2025 भव्य दिव्य पर्व फ्रेंड्स ग्रुप महाड आयोजित ही मानाची स्पर्धा. संपूर्ण प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. सगळ्याच खेळाडूंचं हार्दिक स्वागत आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिला बॉल फ्री हिटचा. फ्री हिटचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण करायचं होतं. बॅट बॉलचा संपर्क हवा तसा झाला नाहीये. बॅटची लिडिंग एज घेतल्यानंतर बॉल शॉर्ट गली क्षेत्रामध्ये तिकडे मात्र प्रस्थान झालंय. पाहता पाहता तिथे निश्चितपणे आपण जर पाहिलं तर एक धाव मिळेल आणि त्या एकेरी धावेनं या पहिल्या डावाला सुरुवात होताना पाहायला मिळते. महत्वाचा पहिला डाव, जिकडे पहिल्याच डावामध्ये आपण जर पाहिलं तर पहिली सिंगल आली आहे मसूद गजगेच्या बॅटमधून. मेहर 11 टेम्पाले या संघासाठीचं खूप सारं क्रिकेट या खेळाडूने खेळलंय. प्रयत्नांची पराकाष्ठा सातत्यपूर्ण त्यांनी केलेली आपल्याला बघायला मिळाली. आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर इथून पुढे कशा पद्धतीच्या धावा थांबवल्या जातील, धावा रोखल्या जातील, धावा बनवल्या जातील, हे सगळ्याच आपल्याला पाहिजे आहे. आणि या सगळ्या गोष्टी गुलदस्त्यात आहेत. गोलंदाजी मार्गवरती फरमान पुन्हा एकदा सज्ज होतील. षटक क्रमांक इकडे पहिला. चला स्पीडअप घ्या विनंती करेन. टीम 11 तुडील. आधीच आपण मैदानावरती उतरण्यासाठी सुद्धा वेळ खर्च केलाय. षटकातील आपण पाहतो दुसरा बॉल. फरमान खान कमी गतीनं बॉल टाकलाय. तिथे मात्र आपण जर पाहिलं तर लो फुल टॉस, त्याला सन्मान दिला जातोय. मात्र फक्त आपण जर पाहिलं तर एक धाव स्कोरकार्ड वरती इकडे जोडली जाईल. त्या एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना तब्बल 2 धावा, 2 चेंडू, 2 सिंगल. हे बॅटल बघायला सगळ्यांनाच मजा येईल. जिकडे मसूद गजगे समोर फरमान खान आहे, एक आपला रायगडाचा सुपरस्टार, तर एका बाजूला हरियाणाचा. बॅट फिरवली, कमी गतीचा बॉल, फिंगर रोल केले, अगदी शरीरावरती आदळणारा चेंडू पाहायला मिळाला. ही ओळख आहे फरमानची. कधी वेगाचे बॉल, कधी कमी वेगाचे बॉल आणि कधी मात्र आपण जर पाहिलं तर अगदी आपण जर पाहिलं तर फिंगर रोल करणारे चेंडू फेकले जातात. आणि म्हणूनच का होईना आज ॲज अ आयकॉन म्हणून इकडे फरमान दाखल झालेत. षटकातील पुढचा बॉल असेल. समोर खेळाडू आपण पाहतो मसूद गजगे. ब्लॉक खोल पद्धतीचा बॉल, परफेक्ट यॉर्कर. सन्मान देण्यासाठी भाग पाडणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी खेळपट्टीवरती आपण पाहतोय. अजून एक धाव स्कोरकार्ड वरती प्लस केली जाईल. मेहर 11 टेम्पाले संघ महत्वाचा संघ आपण पाहतोय. त्यांच्या विपक्षामध्ये 11 तुडील संघ सुद्धा खूप सारा महत्वाचा आहे. या विभागामध्ये खूप क्रिकेट या दोन्ही संघांनी खेळले. आज आयकॉन सोबत उतरलेत. हाफ ट्रॅकर, बॅटची कडा घेतली आहे. शॉर्ट फनलेगच्या दिशेला मात्र तिकडे आपण पाहिलं तर फिल्डिंग चांगली पाहायला मिळेल. पाहता पाहता अजून एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावत असताना तब्बल आपण जर पाहिलं तर 4 धावा या मात्र स्कोरकार्ड वरती पोहोचलेल्या बघायला मिळाल्यात. 4 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 4 धावा स्कोरकार्ड वरती आहेत. षटकातील आपण जर पाहिलं तर शेवटचा एक बॉल येणं बाकी. शेवटचा बॉल, उत्तरच नव्हतं या बॉलचं. शेवटचा बॉल काय फेकला. अगदी आपण जर पाहिलं तर मसूदला थांबवलंय, एका जागेवरती स्तब्ध उभं ठेवलंय. नाबा फरमान खान. आज नाबाला साजेशी गोलंदाजी. अगदी आपण जर पाहिलं तर संपूर्ण प्रत्येक बॅटरला 4 मुंडा चित करून टाकलं. तर फरमाननं षटकामध्ये फक्त धावा खर्च केला, त्या म्हणजे 4. पहिला ओव्हरचा खेळ संपला. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये इकडे मात्र सावरण्याचा प्रयत्न इकडे केला जातोय, पण तेवढेसे सफल ठरले नाहीयेत मैदानावरती मेहर 11 टेम्पाले संघाचे फलंदाज. अपेक्षित धावा खूप आहेत, अपेक्षित मोठे फटके आहेत आणि ते मोठे फटके येणं आता खूप सारं गरजेचं राहील. त्याच वेळेला नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती.
अजून एक आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. महिपाल. महिपाल गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतील. महिपाल आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजीसाठी महिपाल दाखल झालेत. महत्वाचे गोलंदाज आज आयकॉनच्या भूमिकेमध्ये. फरमानने तर चांगलीच गोलंदाजी केली आहे. आता महिपाल कशा पद्धतीने गोलंदाजी करतील हे दोन आयकॉन एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. समोर सुमित. हो हो, इकडे मात्र आपण पाहतोय महिपाल. फरमाननं जी गोलंदाजी केली ना तशीच्या तशी गोलंदाजी महिपाल करतात. पहिलाच बॉल अप्रतिम दर्जाचा आणि तो अतिवेगाचा एसटी रक्षकाचा वेध घेणारा अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. एका मागोमाग एक मात्र आपण जर पाहिलं तर डॉट बॉल सातत्यपूर्ण या खेळपट्टीवरती बघायला मिळतील. स्विचिटचा फटका खेळायचा होता. सरळ बाटने दाबा येत नाही. बाट उलटी केली आणि तिकडे मात्र काय घडलं जाते पाहावं लागेल. इकडे धाबा किती आहेत. रिव्हर्सचा फटका खेळला गेला. बघता बघता आपण जर पाहिलं तर तिथे 2 धाबा आरामात दोन्ही बॅटरने कंप्लीट केल्या. ही पहिली दुहेरी धाव आहे. याआधी 4 सिंगल आणि आता ही पहिली दुहेरी धाव मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती प्लस झाली. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय आतापर्यंत तब्बल 6 धावा या स्कोर कार्ड वरती बघायला मिळतील. स्विच हिट फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक स्वतः बॉलच्या खाली येताना पाहायला मिळतील. इथे मात्र आपण जर पाहिलं तर अप्रतिम कॅच, मोठी विकेट येताना पाहायला मिळेल. पहिला धक्का समीर मैदानाच्या बाहेर. स्वस्तात बाद होताना पाहायला मिळाला. याचा आयकॉन म्हणून मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर जो खेळ अपेक्षित होता तो खेळ झाला नाही आणि समीर मात्र खेळपट्टीला सोडून बाहेर पाहायला मिळाले. पण त्याच वेळेला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर डावकुर आताचा अजून एक घातकी फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं महेर 11 टेम्पाले संघासाठी खूप सारं क्रिकेट इकडे निखिल जाधवनं सुद्धा खेळलंय आणि तोच निखिल जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. फलंदाजीसाठी निखिल दाखल झालाय. मसूद गजगे आणि निखिल जाधव ही जोडी खूप इम्पॉर्टंट राहिली सातत्यानं महेर 11 टेम्पाले संघासाठी. आणि आताही मात्र आपण जर पाहिलं तर निखिलला खेळावं लागणार आहे. निखिलला धावा बनवावा लागणार आहेत. एका चांगल्या टोटलच्या दिशेने वाटचाल करायची आहे तर या दोन्ही बॅटरला खेळपट्टीवरती उभं राहणं खूप सारं गरजेचं आहे. महत्वाचा खेळ निखिलला तिथे मात्र गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय महिपाल आपल्याला पाहायला मिळतील. त्यांनी मात्र पूर्णतः धावांचा वेग थांबवला जातोय. पहिले फरमान आपण पाहिले म्हणजे अगदी गोलंदाजाचा तोफखाना घेऊन मैदानाच्या आतमध्ये 11 तुडील संघ उतरलाय की काय हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. षटकातील पुढचा बॉल समोर निखिल जाधव. ओ या वेळेला अतिवेगानं बॉल फेकला. अगदी पायामध्ये चेंडू फेकला गेला आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर बघता बघता लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळेल. स्टफल झाले होते बॅटर आणि तदनंतर मात्र आपण जर पाहिलं तर बॉल पायात टाकण्यात आला. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणि तिथे मात्र लेग बाईटची धाव आल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती 7 धावा धावफलकावरती आहेत. मसूदला खेळावं लागेल. मसूदला लढावं लागेल. यंदाच्या हंगामाची रायगड प्रीमियर लीग ची उत्कृष्ट गोलंदाजाची आपण जर पाहिलं तर मोटरसायकल जिंकणारा खेळाडू मसूद गजगे या दक्षिण रायगडाचा हार्दिक पांड्या म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं तोच खेळाडू स्ट्राईकला उभा आहे. ब्लॉक खोल बॉल मसूदच्या समोर जास्तीची यॉर्कर बॉल पाहायला मिळालेत. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेसाठी पलटले. काय घडलं जाते बघता बघता अति वेगानं तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर 2 धावा सुद्धा अर्जित होताना बघायला मिळतील. यस सर. बॉल झालेत 5. शेवटचा एक बॉल बाकी आहे. शेवटचा एक बॉल मात्र आपल्याला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. 9 धावा धावफलकावरती आतापर्यंतच्या आपल्याला बघायला मिळाल्या. धावगती पूर्णतः आपण जर पाहिली ना तर थांबवली आहे. किंवा एकही मोठा फटका मारू दिला नाहीये. पहा ना म्हणजे आजच्या रात्रीची दुसरी मॅच अशी राहिली ना की दुसऱ्या मॅच मध्ये एकही चौकार किंवा एकही षटकार आला नाही. दुसऱ्या त्या पलीकडच्या लगेचच पुढच्या मॅच मध्ये आतापर्यंत दुसऱ्या ओव्हरमध्ये खेळ चालू आहे पण एकही तिथे मोठा फटका येताना पाहायला मिळाला नाही अजूनही.
इथे सुद्धा एक सिंगल. पाहता पाहता षटकाची संख्या झाली आहे. षटक क्रमांक दुसरं मात्र संपुष्टात येताना पाहायला मिळालं. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना मेहर 11 टेम्पाले 10 या आकड्यावरती पोहोचताना आपल्याला बघायला मिळतात. 5.00 ची सरासरी राखली जाते. 5च्या सरासरीनं तुम्ही पुढे गेलात तर जास्तीच्या 25च धावा होतील, पण 25 धावा या मैदानावरती सेफ असतील का, हाही एक प्रश्नचिन्ह मेहर 11 टेम्पाले संघाच्या समोर आहे. त्या प्रश्नाचं उत्तर या मॅचच्या मागे लपलंय. महत्वाची मॅच, महत्वाचा सामना, महत्वाची स्पर्धा, सगळंच महत्वाचं झालंय. क्रिकेटचा खेळच आपल्यासाठी खूप महत्वाचा पाहायला मिळतंय. अगदी तुम्हा आम्हा सर्वांनाच हवी असणारी स्पर्धा, तुम्हा आम्हा सर्वांनाच हवा असा खेळ आज या चांदे क्रीडांगणावरती घेऊन आलाय महाडनगरीमध्ये. फरमान खान गोलंदाजीसाठी दाखल झालेत. अप्रतिम दर्जाचा बॉल इकडे सुद्धा पुन्हा एकदा फेकला गेलाय आणि त्याच वेळेला बॉल शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेनं डीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने येतील. यस, अली तिकडे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात. पहा ना, म्हणजे अली अजून एक गोलंदाज तिकडे तुडील संघाकडे बाकी आहेत, तेही अतिवेगाचे गोलंदाज. अखादी देशामध्ये जाऊन सुद्धा अलीनं क्रिकेट खेळले आणि ही तुडील संघाची ओळख आहे. कारण की गावं मर्यादित क्रिकेट खेळत असताना अतिवेगाचा गोलंदाज म्हणून अलीकडे पाहिलं जातं. मग पॉवर प्लेच्या षटकामध्ये सातत्यपूर्ण तोच गोलंदाजी करतो, पण आज आयकॉन खेळाडू आलेत, त्यांच्यावरती विश्वास दाखवला आणि ते सक्सेस सुद्धा ठरलेत. म्हणजे अजून इथून पुढे सुद्धा चांगली गोलंदाजी होईल, इथून पुढे सुद्धा चांगले बॉलर आहेत. मग बॅटरला संघर्ष करण्यासाठी भाग पाडले. मग निखिल जाधवला बॅटचा फेस क्लोज करून जमणार नाहीये, आता बॅटचा फेस ओपन करावा लागेल आणि तिकडे मात्र धावा खूप सारा बनवाव्या लागतील. पुढचा बॉल पुन्हा एकदा फरमान. यावेळेला यू मिस, आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. मैदानाच्या आतमध्ये दांडी गुल. आणि वजीरभाई कोंडीकर मित्रमंडळ महाड दोन्ही संघ नाक्याने ताबडतोब व्यासपीठाकडे यायचं आहे नाणेफेकीसाठी. यामीन 11 मानगाव वर्चेस वजीरभाई कोंडीकर मित्रमंडळ यानंतर खेळवला जाणारा सामना आहे. दोन्ही संघ नायकांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते आहे, ज्यानं कमी वयामध्ये या संपूर्ण रायगड जिल्ह्याला आपल्या नावाची दखल घेण्यासाठी भाग पाडणारा खेळाडू नयन भगत खेळपट्टीवरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. नयन भगत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नयनला मात्र खेळायचं समोर फरमान आहे. हे बॅटल खूप चांगलं रंगेल, कारण की 2 आयकॉन इकडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. हे दोन्ही खेळाडू खूप सारे महत्वाचे आहेत. एका बाजूला आपण जर पाहिलं तर नयन, पुढचा बॉल फरमान. यावेळीचा बॉल लेग स्टिकच्या बाहेर चाललाय. तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर कशा दर्जाचा बॉल होता ते, व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव, पहिला अवंतर स्वरूपाचा चेंडू या मॅच मधला. पहा ना, म्हणजे अगदी लाईन वरती गोलंदाजी केली जात होती. म्हणजे समोर एक दिग्गज आयकॉन आल्यानंतर काहीतरी नवीन करायचं या अनुषंगानं फरमान खान बॉलिंग करत होते. त्याच वेळेला मात्र व्हाईट बॉल येताना पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या धावफलकावरती 12 या आकड्यावरती पोहोचली जाते. या वेळेला सुद्धा नयन भगतनं सुद्धा यष्ट्या दाखवल्या आणि त्या फरमाननं पुन्हा वाकवल्या. यदा कदाचित फरमान लाखूड तोड आहे की काय, तो अगदी यष्ट्या उद्ध्वस्त करतोय. अजून एक विकेट. आज हरियाणाचा ब्रँड आलाय या रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक ऐतिहासिक शहर म्हणून ज्या शहराकडे आपण आदराने पाहतो, या महाड शहरामध्ये फरमान खान दाखल झालाय आणि त्यानं अगदी स्वतःचा थाट दाखवलाय. यामीन 11 मानगाव वजीरभाई कोंडवीकर मित्रमंडळ महाड दोन्ही संघ नायकांनी ताबडतोब व्यासपीठाकडे यायचं आहे नाणेफेकीसाठी. या सामन्यानंतर खेळवला जाणारा सामना यामीन 11 मानगाव वर्चेस वजीरभाई कोंडवीकर मित्रमंडळ आहे. दोन्ही संघ नायकांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठाकडे यायचं आहे नाणेफेकीसाठी.
जाऊया मॅचच्या दिशेने, जिकडे गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा फरमान खान, नवीन बॅटर मुशीर खानदेशी, फुल टॉस, बॅटची कडा, टर्न आणि इकडे नशिबाचा या पहिल्या डावातील या पूर्ण मॅच मधील पहिला चौकार. मैदानाच्या आतमध्ये आले, चौकार आलाय, 4 धावा तिकडे मात्र स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळतील. पहा ना, म्हणजे अगदी परमानच्या अगेन्स्ट बॅटची कडा घेतली, त्यानंतर मात्र 4 धावा मिळाल्या. टीमची धावसंख्या धावफलकावरती 16 या आकड्यावरती पोहोचली जाते. षटकातील पुढचा बॉल पुन्हा फरमान. हो, सेन्सिबल क्रिकेट दाखवायचं होतं. बचावकारक फटका मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे पहा ना, म्हणजे जणू काही मैदानावरती मुशीरभाई डोक्यावरती बर्फ ठेवून आलेत की काय शांत आणि संयमी खेळ त्यांना करायचा आहे. चौकार आला, जणू काही धावा आल्या, धावा बनला, मॅचचा स्कोर कार्ड बदलला आणि तिथून पुढे लगेचच मात्र सिंगल घेण्याचा निर्धार पक्का झाला आणि सिंगल स्कोर कार्ड वरती त्यांना पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या धावफलकावरती 17 आकड्यावरती आपण पाहतोय. षटकातील इथून पुढे शेवटचा बॉल. शेवटचा बॉल कमी गतीने टाकलाय, ऑफ स्टिकचा बॉल बाहेर चाललाय आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर यस, रिव्ह्यूची मागणी. बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे, पंचांच्या निर्णयावरती आक्षेप घेण्यात आला. चेक केलं जाईल हा नक्की बॉल कुठे, कधी आणि कसा निघून गेला. वंडर स्पोर्ट्स इंडिया या यूट्यूब वाहिनीची आपण मदत घेतोय आणि निश्चितपणे या आपल्या हक्काच्या वाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून अशा दर्जाच्या सुपर डुपर हिट स्पर्धा या वंडर स्पोर्ट्स इंडिया वाहिनीवरती आपल्याला पाहायला मिळतील. आपल्या हक्काचं चॅनल, जिकडे गणेश गिर यांची संकल्पना आपल्याला पाहायला मिळते आणि आज उदयास आली आहे. हॅलो, यामीन 11 मानगाव संघनायक, कृपया व्यासपीठाकडे यायचं आहे. यामीन 11 मानगाव, आपल्याला फर्स्ट कॉल देण्यात येतोय. यस, रिव्ह्यू सक्सेसफुल, योग्य बॉल. ऑफ ब्रेकचा वापर झाला. तिसरे पंच आमच्यापर्यंत पोहोचवतात की बॅटर थोडे स्टफल झाले आणि मग ऑफ ब्रेकचा वापर केल्यानंतर बॉल हातभर वळण घेणारा होता. अगदी जी फिरकी गोलंदाजी पाहायला मिळाली फरमान खानची आणि तो डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आला. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा. 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पहा, मगाशीच मी उल्लेख केला होता की 2 आयकॉनची ओव्हर संपल्यानंतर जो गोलंदाजीसाठी पाहायला मिळेल त्याचं नाव अली, तोच गोलंदाजीसाठी आलाय. अगदी तुडील गावाकडून वेगाचा बादशाह म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. अति वेगाचे बॉल तो टाकतो आणि त्याची अचूकता, भेदकता सातत्यपूर्ण चर्चेचा विषय राहिलाय. तो अली बॉलिंग मार्क वरती आलाय. स्ट्राईकला आपण पाहिलं तर मुशीर खानदेशी, मेहर 11 टेम्पाले संघाचं सर्वा किंवा आपण जर पाहिलं तर मेहर 11 टेम्पाले या नावासाठी खूप सारी मेहनत घेणारा खेळाडू आता मैदानावरती आपण पाहतोय. चला स्पीडअप घ्या. अली गोलंदाजीसाठी पहिला बॉल. अलीचा हा बॉल, पहिलाच बॉल ब्लॉक होल पद्धतीचा पाहायला मिळेल. बॉल समोरच्या दिशेला खेळलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या अगदी मधोमध आपण पाहतोय. 1 धाव तिथे स्कोर कार्ड वरती प्लेस केली जाते. तर एकेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय पुढे सरसावत असताना
तब्बल 18 धावा या मात्र धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतील. 18 धावा धावफलकावरती लागल्या. चौथं षटक मार्गाचा महत्वाचा खेळाडू अली मैदानाच्या आतमध्ये. समोर मसूद गजगे. पुढचा बॉल टप्पा पडलाय. खूप सारी उशी घेतली आहे. बॉल कुठे चाललाय. कीपरचा वेध तिकडे घेतला जातोय आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर पाहिलं जाईल 2 पंच आमचे एकंदरीत येतील. निर्णयाची वाट आपण तिकडे पाहतोय. नक्की हा बॉल कसा होता. बॅटरने तर तो बॉल सोडण्याचा निर्णय तिकडे घेतला होता. काय घडलंय. यस, व्हाईट बॉल. यस, व्हाईट बॉल पंचांचा निर्णय आणि त्याच निर्णयावरती बॉलिंग करणाऱ्या टीमने लगेच आक्षेप घेतला. बॉलिंग टीमचा रिव्ह्यू व्हाईट बॉलसाठी. पहिला रिव्ह्यू सक्सेसफुल राहिला होता. आता हा रिव्ह्यू नक्की कसा आहे हे पाहिलं जाईल. तिसरे पंच आमच्यापर्यंत येतील. पुन्हा एकदा आपण वंडर स्पोर्ट्स इंडियाची वाहिनीची मदत घेतोय. अगदी या संपूर्ण स्पर्धेचा नियम आहे 2 रिव्ह्यू आपण प्रत्येक टीमला देतोय आणि निश्चितपणे आपण जर पाहिलं तर पहिला रिव्ह्यू सक्सेसफुल राहिला होता बॉलिंग करत असताना टीम 11 तुडील संघाचा. हा रिव्ह्यू कितपत सक्सेस आपल्याला पाहिजे आहे. येस, रिव्ह्यू अनसक्सेसफुल. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर तिकडे रिव्ह्यू मात्र एक गमावला बॉलिंग करत असताना टीम तुडील संघानं आणि इथून पुढे 1 बाउन्सची वॉर्निंग मात्र इकडे देण्यात येते. येस, रय्यान देशमुख यांच्या वतीनं बक्षीस आले. अलीच्या प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. स्ट्राईकला मात्र आपण जर पाहिलं तर मसूद इकडे 1 बाउन्सची वॉर्निंग देण्यात आली. अशी गोलंदाजी अली पुन्हा करू शकत नाहीये. कमी गतीचा बॉल टाकायचा होता अलीला. काहीतरी व्हेरिएशन आणायचं होतं. नवीन मात्र काहीतरी करायचं त्याच्यामध्ये स्वतःच फसले. व्हाईट बॉल फेकला. त्यानंतर पुढचा बॉल बॅटची कडा. शॉर्ट थर्ड मानला. कॅच पकडली जाते आणि एक मोठी विकेट येताना पाहायला मिळेल. एक मोठी सफलता. मसूद गजगे मैदानाच्या बाहेर. हॅलो. टीमची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय तब्बल 19 धावा धावफलकावरती लागल्या जातात. 19 धावा स्कोर कार्ड वरती आणि आता पूर्णपणे मेहर 11 टेम्पाले हा संघ अडचणीमध्ये सापडलेला पाहायला मिळतंय. कारण की धावा आल्या नाहीयेत. एक चौकार आला जरूर पण तिथून पुढे असं वाटलं होतं मसूद गजगे खेळपट्टीवरती उभा आहे तो धावा बनवेल त्याच्याकडे ताकद आहे पण ती ताकद थोडी कमी पडली आहे. बॅटच्या रडारमध्ये एकही बॉल आला नाही आणि त्याच कारणाने अजून एक विकेट त्यांना पाहायला मिळाली. चला त्वरा करा. नवीन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आहे. मसूद बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज उबेद मैदानावरती येताना पाहायला मिळतील. नवीन फलंदाज उबेद आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती अली मात्र प्रभावित करून सोडल्या अलीनं. 3 बॉल टाकले त्याच्यामध्ये एक वाईटचा समावेश होता. एक विकेट मिळाली. एक सिंगल म्हणजे अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे या संपूर्ण 4थ्या षटकातील. पहिले 3 षटक पूर्णतः आपण जर पाहिलं तर टीम 11 तुडील संघाच्या बाजूने राहिलेत. एक चांगला खेळ होतोय आणि मागील मॅच पासून आपण जर पाहिलं तर धावाच येत नाहीये तिकडे. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर उभेत आले. त्यांच्या बॅट मधून आक्रमण झालंय. अप्रतिम फटका. या मॅच मधील पहिल्या डावातील पहिला षटकार. तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर 25 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतात. पंचवीस धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत आपण पाहतोय. जिकडे
षटक क्रमांक मात्र आपण जर पाहिलं तर चौथं मार्गस्थ असताना आता धावा येतात. अलीच्या अगेन्स्ट मात्र स्ट्रोक खेळला गेला. अप्रतिम स्ट्रोक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि आल्या मात्र आपण आल्याची जाणीवच करून दिली आहे. 6 धावा, होय मी आलोय आणि असे फटके खेळण्याची ताकद माझ्याकडे आहे. या मॅच मध्ये मला असाच खेळ करायचा आहे, कारण की आता मेहर 11 टेम्पाले हा संघ अडचणीमध्ये सापडल्या, बाहेर काढलं जात आहे. संयमाचे बांध तोडले गेले 6 धावा आल्यानंतर. चला बॉल पाठवा. अलीला कमबॅक आणावा लागेल. अलीला धावा थांबवाव्या लागतील, कारण की आपण जर पाहिलं तर इथून पुढे धावा यायला सुरुवात झाली आहे. मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला मोठा स्ट्रोक खेळायचा होता. मोठी अपील पंचांकडे गेली जाते, पण तिथे आपण जर पाहिलं तर पाहता पाहता 1 धाव मात्र स्कोर कार्ड वरती प्लस केली जाईल. त्या एकेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना संघाचं धावफलक हे मात्र 26 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळेल. 26 धावा धावफलकावरती लागल्यात. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि इथून पुढे आपण जर पाहिलं तर या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 4थं षटक मार्गस्थ. पहिली मॅच आठवावी लागेल मैदानावरती खेळत असताना मेहर 11 टेम्पालेने जर पाहिली असेल तर, कारण की दाबोल बादशाह या टीमनं फक्त 4 ओव्हरमध्ये 31 धावा खर्च केला होता. शेवटच्या ओव्हरमध्ये धावा आल्यानंतर 57 धावांची टोटल दाबोलबादच्या टीम समोर आली होती आणि तिथून पुढे आपण जर पाहिलं तर दाबोलबादच्या संघाला पराजयाच्या छायेखाली जावं लागलं होतं. म्हणजे ही मॅच सोडून जमणार नाहीये मेहर 11 टेम्पाले संघाला. यदा कदाचित इथून पुढे ही मॅच ऑन होईल, कारण की धावा आल्यात. 2च्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती 28 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळते. या षटकाचा शेवटचा बॉल अजून येणं बाकी आहे. म्हणजे या पहिल्या डावामध्ये अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 7 बॉलमध्ये इथून पुढे यदा कदाचित 20हून अधिक धावा आल्या किंवा 15हून अधिक धावा आल्या तरी सुद्धा एक फायटिंग स्कोर, फायटिंग टोटल या मॅच मध्ये पाहायला मिळू शकते. हा ट्रॅकर बॅट स्ट्रीकरला बॉल लागला. बराचसा वेळ हवे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. एक सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक मोठी विकेट खेळपट्टीवरती. अनिल अजगर यांना विनंती करतो की त्यांनी आपण पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. आणि त्याचसोबत अफजल देशमुख उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो आणि महेश शिंदेंना विनंती करतो की आपण त्यांचं पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सत्कार करायचा आहे. मी साहिल हेलेकर यांना विनंती करतो की अफजल देशमुख यांचं पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सत्कार करायचा आहे. चालू सामना संपल्यानंतर खेळवला जाणारा सामना यामीन 11 मानगाव वर्सेस वजीरभाई कोंडवीकर मित्रमंडळ. वजीरभाई कोंडवीकर मित्रमंडळाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे.
यस, नो बॉल असेल. अगदी आपण जर पाहिलं तर फिल्डिंग युनिटचा नो बॉल असेल. एकंदरीत आपण जर पाहिलं तर इकडे फायनलीच्या दिशेला मात्र आपण जर पाहिलं तर पॉपिंग रिकच्या मागे 3 खेळाडू त्याचबरोबर यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळाले होते आणि त्याही पलीकडे आपण जर पाहिलं तर एक थर्डमॅनला सुद्धा क्षेत्ररक्षक उभा करण्यात आला होता आणि त्याच वेळेला मात्र तिकडे पंचांनी कळवलं नो बॉल असणार आहे. नो बॉलवरती पुढचा बॉल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. समोर स्ट्राईकला उभे ज्याच्या बॅटमधून 6 धावा आल्यात आणि अगदी तो खेळपट्टीवरती खेळतोय. पहा ना इकडे धावा यायला सुरुवात झाली आहे. फ्री हिटचा बॉल होता. बॅटची कडा तर घेतलीच गेली होती पण तिथे धाव तर मिळणार नाहीये पण विकेटही मिळणार नाहीये. पाहता पाहता षटक क्रमांक 4 संपुष्टात आलाय. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर बॅटिंग करत असताना टीम आपण जर पाहिलं तर मेहर 11 टेम्पाले तब्बल 30 या आकड्यावरती पोहोचताना आपल्याला बघायला मिळतील. 30 धावा धावफलकावरती लागल्यात. पहा आजच्या दिवसाच्या पहिल्या मॅचमध्ये सुद्धा 4 ओव्हरमध्ये पहिल्या 31च धावा आल्या होत्या बॅटिंग करत असताना टीम टॅगी वॉरियर्स नडगाव संघाच्या बाजूनं. पण तदनंतर धीरज भोईर या नावाचं वादळ या खेळपट्टीवरती येताना पाहायला मिळालं आणि तिथून पुढे 57 धावांपर्यंत मजल मारली होती नडगावकरांनी आणि मग एक मोठा विजय सुद्धा आपल्या नावावरती केला होता. मेहर 11 टेम्पाले संघाकडे सुद्धा गोलंदाज चांगले आहेत. मग त्याच वेळेला चांगल्या गोलंदाजाचा वापर करण्यासाठी एक चांगली धावगती अपेक्षित आहे आणि त्यासाठी मात्र आपण जर पाहिलं तर आता मोठे संघर्ष या खेळपट्टीवरती करावे लागतील. शेवटचं षटक गोलंदाजीसाठी आपण जर पाहिलं तर दानिशवरती विश्वास दाखवलाय. दानिशला मात्र आमंत्रित इकडे केलं जात आहे. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर 5 साठी शेवटचं षटक आहे. चला वेळ खूप सारा खर्च झाला या मॅच मध्ये. विनंती करेन टीम इकरा 11 तुडील स्पीडअप घ्यायचंय. पंचांचा मी लक्ष वेधू. आपण कॉल करायचं दोन्ही टीमला. खूप सारा वेळ खर्च होतोय. आज आपल्याला आजच्या रात्रीमध्ये खूप साऱ्या मॅचेस या मात्र इकडे कंप्लीट करायच्या आहेत आणि त्याही 5 षटकांच्या. दानिश गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 5 साठी समोर आपण पाहतोय मुशीर खानदेशी महत्वाचे फलंदाज. नॉन सेकंडला उभे धावा येणं गरजेचं आहे. मास्टर माइंड मुशीर खानदेशी आडवा बाटने खेळायचा होता. बॉल मात्र फाईन लेगच्या दिशेला प्रस्थान होताना पाहायला मिळालं. एक धाव तर तिथे निश्चितपणे मिळेल आणि त्या एकाच धावेवरती दोन्ही फलंदाजांना मात्र इकडे समाधान मानावं लागतोय. त्या एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 31 या आकड्यावरती पोहोचली जाते. 31 धावा धावफलकावरती आतापर्यंतच्या लागल्या गेल्यात. इथून पुढे कशा पद्धतीच्या धावा बनणार आहेत. एक मोठी टोटल उभारायची असेल तर आता मोठे फटके या 5 बॉलमध्ये अपेक्षित. हा ट्रॅकर मोठा फटका आलाय. अडवा बॅटनं स्क्वेअर लेग पार. उबेच्या बॅटमधून षटकार. धावफलकावरती आपण जर पाहिलं तर षटकाराच्या साह्यानं पुढे चालली आहे. संघाचा धावफलक 37 आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळते. एकाच चांगल्या टोटलच्या दिशेनं वाटचाल चालू झाली आहे. एक फायटिंग स्कोरच्या दिशेनं आता मात्र मेहर 11 टेम्पाले संघ वाटचाल करताना पाहायला मिळते. धावा बनवायच्यात. उभे झाले मिडल ऑर्डरला मात्र आपण जर पाहिलं तर खेळपट्टीवरती उभे झाल्यानंतर उभेतनं मात्र चांगलं क्रिकेट खेळायला सुरुवात केली. 2 षटकार आले त्यांच्या बॅटमधून. पुढचा बॉल दानिश षटकातील 3रा चेंडू घेऊन सज्ज होतील. टीम इकरा 11 तुडील संघाचा विश्वास आहे दानिशवरती. हाफ ट्रॅकर याही वेळेला हल्ला चढवलाय. फटका फसलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक एक सोपा सरळ आणि साधा झेल पकडला जातोय. विकेट मिळते. महत्वाचा खेळाडू उबेद मैदानाच्या बाहेर.
बाबाच लागणार आहेत, कारण की संघ अडचणीमध्ये उभेदनं काम केलं त्याचा तो आला, 2 षटकार त्यानं खेळले, प्रयत्न तो करत होता, तिथे मात्र प्रयत्नांना असफलता आली आहे. पण इथून पुढे आता मात्र आपण जर पाहिलं तर मुनीब मैदानावरती आले. दानिशनं कमबॅक लगेचच मिळवलाय. अगदी कमी गतीचा बॉल फेकत असताना पाहायला मिळाले दानिश. यावेळीचा बॉल स्ट्रोक खेळलाय, बॅटच्या टोला लागलाय थर्डमॅन मधून. तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक शॉट फन लेग पर्यंत आले आणि एक सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये, मुबीन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि ते मैदानाच्या बाहेर सुद्धा विकेट. अमीर खेळपट्टीवरती येताना पाहायला मिळतील. अमीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अमीर यांना मात्र आपण जर पाहिलं तर कशा पद्धतीने खेळ करायचं हे समजवलं जात आहे. खऱ्या अर्थानं गरजेचं आहे, कारण की मुशीर खानदेशी यांना जास्तीचं स्ट्राईकवरती आणायचं होतं. धावा मात्र त्यांना तिकडे बनवायचं होतं, पण तेवढीशी सफलता मिळाली नाहीये. षटकातील आणि किंबहुना या डावातील शेवटचे 2 बॉल. ओ यावेळेला सरळ पायावरती बॉल आलाय. यस, विकेट हॅट्रिक संपादन केली आहे इकडे. आजच्या रात्रीची पहिली विकेट हॅट्रिक इकडे दानिशच्या नावावरती. फलंदाज बाद. आपण जर पाहिलं तर कालच्या रात्रीत या संपूर्ण स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक महाडचा सुपरस्टार, अगदी महाड एक्सप्रेस म्हणून ज्याला संबोधलं गेलं, जयेश खैरकर याच्या नावावरती या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक राहिली. त्याच वेळेला आज दुसरी विकेट हॅट्रिक या स्पर्धेची दानिशच्या नावावरती पाहायला मिळते. 11-11 तोडील संघाचा दानिश. पुढचा बॉल, याही वेळेला बॉल टाकलाय. हाही बॉल वेगाचा पाहायला मिळाला. तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न आणि काय घडलं जाते, वाईड बॉल आणि तिथे रनआउटच्या स्वरूपाची विकेट मिळते. साद आणि त्याच्या साथीला हादी कौचाली मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. अथर देशमुख यांच्या वतीनं या रनआउट साठी आपण पाहिलं तर दानिशला 500 रुपयाचा कॅश प्राइज. पुन्हा बॉल टाकलाय, पुन्हा पायामध्ये, पुन्हा अपील. आत्मविश्वास कमी, उत्साह पाहायला मिळाला. तिकडे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न आणि धावता धावता रनआउट. अजून एका विकेटचं पतंग, अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. या पुढच्या मॅचचे टॉस साठी यायचं. यामिनी 11 माणगाव त्यांच्या विपक्षामध्ये टॉस झाला. वजीरभाई कोंडिवकर मित्रमंडळ महाडनं टॉस जिंकला. ही मॅच संपल्यानंतर आपण आपला निर्णय कळवा, किंवा त्याची अंमलबजावणी लगेच मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. यस, पहिल्या डावाचा खेळ संपला. मी प्रेक्षकांमध्ये लक्ष वेधेन की इकडे महिला कक्षाच्या बाजूला अगदी एक बाईकची चावी मिळाली आहे. एकदा आपल्या खिशाला हात लावा. स्वतःच्या गाडीची चावी जर आपल्याकडे नसेल तर इकडे समालोचन कक्षामध्ये येऊन ओळख पटवून आपण ती चावी घेऊन जा, विनंती करेन. यस, पहिल्या डावाचा खेळ संपला. धावा धावफलकावरती बघायला मिळाल्या त्या 38 आणि 39 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये पाहायला मिळेल. 30 बॉल 39 ची गरज या समालोचन कक्षामध्ये. करूया परिवर्तन. ऐकूया सन्माननीय नरेश जुडुंबे सरांना. धन्यवाद. या सामन्यासाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे ते ₹2 लाख.
कैलासवासी सुनंद नारायण मेहता यांच्या स्मरणार्थ SMCचे मालक श्री सुहासभाई मेहता यांच्याकडून आलेले आहेत. तर या स्पर्धेसाठी हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 1,25,000. ते कैलासवासी सुधाकर चंदूलाल तलाटी यांच्या स्मरणार्थ श्री धनंजय सुधाकर तलाटी आणि फ्रेंड्स ग्रुप महाड यांच्या वतीने आलेलं आहे. तर तृतीय क्रमांकाचं ते पारितोषिक आहे ₹75,000. ते ॲडव्होकेट नितीन कोरपे व ॲडव्होकेट पराग हेलेकर यांच्याकडून आले आहेत. या स्पर्धेसाठी जे स्मृतिचिन्ह आहेत ते सर्व फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने आहेत. या स्पर्धेसाठी जो टॉस घेतला जातो त्याच्यासाठी जे चांदीचं नाणं आलं आहे ते समीर बुटाला आणि श्री संदेश शेट्टी यांच्याकडून आलं आहे. या चालू स्पर्धेमध्ये श्री प्रवीण चांदोरकर प्रणील मोबाईल सेंटर, डॉक्टर कैलास आवटे, श्री सचिन चांदोरकर संस्कृती मोबाईल सेंटर यांच्याकडून मॅन ऑफ दी सिरीजसाठी स्मार्ट LED TV आलेला आहे. तसंच बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलरसाठी स्मार्ट वॉच आलेलं आहे. गावडे ऑप्टिशियनचे मालक अक्षय गावडे यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट क्षेत्ररक्षक याच्यासाठी ब्रँडेड गॉगल आलेले आहेत. तसेच मॅन ऑफ द मॅचसाठी श्री अमित शेट्टी यांच्याकडून प्रीमियर ॲक्वागार्ड हे आलेले आहे. या स्पर्धेसाठी जे चेंडू पुरवले गेले आहेत ते श्री समीर बुटाला, श्री संदेश शेट्टी यांच्याकडून आलेले आहेत. तर कैलासवासी निखिल खोडके स्मरणार्थ गोपी फुटवेअर यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचसाठी ब्रँडेड शूज श्री विनायक खोडके यांच्याकडून आलेले. सर्व देणगीदारांचे हितचिंतकांचे आम्ही नक्कीच फ्रेंड ग्रुपच्या वतीने ऋणी राहूत. चालू सामना संपल्यानंतर खेळवला जाणारा सामना आहे यामिनी 11 मानगाव वर्सेस वजीरभाई कोंडवीकर मित्र मंडळ. पंचांसाठी बॉल द्या. फ्रेंड्स ग्रुप महाड आयोजित स्वर्गीय आमदार माणिकराव जगताप स्मृती चषक 2025 मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तिसरा सामनाच्या रात्रीतला आपण बघतो मेहर 11 टेम्पाले विरुद्ध इकरा 11 तुडील. इकरा 11 तुडील संघाने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि मेहर 11 टेम्पाले संघाला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं होतं. तर क्षेत्ररक्षण स्वीकारताना चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. विशेषतः पहिल्या 3 षटकांमध्ये तर जबरदस्त गोलंदाजी होती. त्यानंतर थोड्याशा धावा जरूर मिळाल्या, मात्र फायनल स्कोर 39 आहेत आणि विजयासाठी 40 धावांचं आव्हान. आता या धावा अधिक आहेत की कमी आहेत याचं उत्तर आपल्याला निश्चित या इनिंगमध्ये मिळेल. लो स्कोअर मॅच आहे, कमी धावसंख्येवरती रंगणारा सामना आहे. क्षेत्ररक्षकांना जीवाचं रान करावं लागेल. एक एक धाव अडवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा, प्राणाची बाजी लावावी लागेल. आणि तर साहिल हेलेकर कुठे असाल तर कृपया व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. साहिल हेलेकर. 38 वरती सुद्धा मॅच जिंकता येऊ शकते, कारण अनेक वेळा आपण पाहिले कमी धावसंख्येवरच्या मॅचेस जिंकलेल्या आहेत. 1900 मला वाटते 86 किंवा 83 असं काहीतरी साल असेल. भारताचा पाकिस्तान विरुद्धचा सामना होता. 125 धावांमध्ये भारताला पाकिस्तानने गुंडाळलं होतं आणि 126 धावा फक्त पाकिस्तानला बनवायच्या होत्या. मात्र भारतीय गोलंदाजांनी 87 वरती पाकिस्तानचा खुर्दा उडवला. आणि आज तागायत हा सगळ्यात कमी धावसंख्येवरती जिंकलेला वन डे मॅच आहे, जी एक दिवसीय सामना आहे, कमी धावसंख्येवरती जिंकलेला. त्यानंतर अजून एक वन डे मॅच आहे पावसामुळे, जो 32 षटकांचा झाला होता, वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया. वेस्ट इंडिजनं ऑस्ट्रेलियाला 101 मध्ये रोखलं होतं आणि त्या सामन्यामध्ये मात्र 86 धावसंख्येवरती वेस्ट इंडिजला थांबवलं. पहिला चेंडू फ्रीट होता, मात्र चांगला टाकलेला आहे. एक धाव मिळणार नाही इथं. बॅक टू बॉलर गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये अडवताना दिसतोय. नयन गोलंदाजी मार्क वरती. महिपाल, अर्शी आणि महिपाल स्ट्राईक एंड वरती, अर्शी नॉन स्ट्राईक एंड वर. अशा मॅचेसची चर्चा करू आपण. मात्र इथे 39 धावा रोखायच्यात. हो, रिव्हर्स खेळायचा होता. खूप लवकर खेळला हा फटका. चेंडू थोडासा उशिरानं आला. खेळपट्टीवरती अनेक तुम्ही बघत असाल, अलीकडं सिमेंट कॉन्क्रीटच्या विकेट असतात, काही ठिकाणी मातीच्या विकेट असतात, अलीकडं ॲस्ट्रो टर्फ हा एक विकेटचा प्रकार आलेला आहे, किंवा टर्फ विकेट असतात. तर या वेगवेगळ्या विकेटवरती खेळताना तुम्हाला वेगवेगळ्या कंडिशन्स असतात. कधी बॉल टप्पा पडल्यानंतर जोरात येतो, कधी बॉल टप्पा पडल्यानंतर उसळतो, कधी बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा सावकाश होतो. यस यस यस, पहिलं यश ओट स्टार्ट. सुंदर सुरुवात इथे होते. 0 धावा फलकावरती. एक फलंदाज इथे बाद होईल इकरा 11 तुडील संघाचा.
मैदानामध्ये खरं तर ही खेळपट्टी फलंदाजांच्या प्रेमात होती, आज गोलंदाजांच्या प्रेमात आहे. काल फलंदाजांनी मैदानामध्ये ताबडतोड मोठमोठे फटके दाखवले, आपल्याला मोठ्या इनिंग्स देखील आपण पाहिल्या. आज मात्र गोलंदाजांचा बोलबाला आहे, गोलंदाजांचं वर्चस्व आहे. स्वर्गीय द्वारकानाथ संजगिरी विकेट बद्दल असं लिहितात एका ठिकाणी, ते म्हणतात की विकेट ही धचा मा करणारी आनंदीबाई आहे. आणि होतं तसंच, कारण मॅच तिथेच फिरत राहते, विकेट भोवतीच फिरत राहते. या खेळपट्टीने आज काय पुढे आणून ठेवलेलं हे बघायचं आपल्याला. मात्र त्याबरोबर खेळाडूंचं स्किल देखील महत्वाचं आहे. खेळपट्टीचा फायदा ते कसा उठवतायत कोण, यावरती सामन्याचा निकाल बऱ्यापैकी निर्भर राहतो. डाव्या हाताने ओव्हर द विकेट, फुल टॉस बॉल, क्षेत्ररक्षक तिथे आणि दुसरा फलंदाज देखील शून्यावर. 2 बाद 0. काय मॅच आपण बघतोय. मात्र 39 धावा बनवल्या होत्या, 40 धावांचं लक्ष आहे 30 चेंडूमध्ये, आणि पहिल्या षटकामध्ये विस्फोटक सनसनाटी निर्माण करणारा गोलंदाज नयन. 2 गोलंदाजी अशी सुरुवात पाहिजे असते. चांगली सुरुवात असेल तर कमी धावसंख्येवरती रोखण्याचा विश्वास तयार होतो. आणि इथे काय गोलंदाजी आहे. 183 धावांना रोखायचं होतं 1983च्या वर्ल्ड कप मध्ये. बलविंदर सिंधूनं पहिल्या षटकामध्ये ग्रीनिजचा त्रिफळा उडवला होता. सुरुवात होणं जास्त महत्वाचं आहे, आणि तिथून पुढे मात्र भारतीयांच्या रोमात आत्मविश्वास संचारला. हा आत्मविश्वास, हा कॉन्फिडन्स इथे नयननं दिलाय. 2 बाद 0. लेंथ बॉल खांडून काढला. इथे 1 धाव, शून्याची कोंडी फुटलेली आहे. शून्यातून धावफलक पुढे येतोय. 1 धाव, 2 बाद 1. इथे इकरा 11 तुडील. शून्यात जन्मलो आम्ही, शून्यात वाढलोही, शून्याचे करुणी मंथन शोधू नक्कीच काही. शून्य आम्ही दिले जगाला, नव्हती किंमत जयाला, बसवा एकाच्या बाजूला, लाख करी जो नगव्याला, सागर होऊ कधीही, बसलो जरी आजडोही, शून्यात जन्मलो आम्ही, शून्यात वाढलोही. काय गोलंदाजी, परफेक्ट यॉर्कर, कन्सिस्टन्सी यॉर्कर टाकलं त्या सामन्यामध्ये नयन. 2 धावा इथे मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 2 बाद 2 या स्थितीमध्ये इकरा 11 तुडील. आणि लक्षात आलेले, तुडील संघाच्या संघनायकाच्या लक्षात आलं असेल की 40 धावा एवढ्या सोप्या नाही आहेत, की तुमच्या समोर समृद्धी महामार्ग नाहीये की तुम्ही गाडी आली लगेच टॉप गिअर वरती आली, एक्सलेटर वरती पाय दिला आणि सोडली 140 50 60 100 200च्या स्पीडनं. असं होणार नाही. इथे तुम्हाला प्रत्येक 50 प्रत्येक 10 मीटर 20 मीटर 100 मीटर वरती खड्डे आहेत. तुम्हाला समृद्धी महामार्गावरची राईड नाहीये इथे या सामन्यामध्ये. आता मुंबई पणजी महामार्ग सुद्धा चांगला झालेला आहे. काही वर्षांपूर्वी या महामार्गावरून प्रवास करणं सुद्धा तेवढंच जिकिरीचं होतं. तर या अगोदर दानिशसाठी बक्षीस आलं होतं 500 रुपयाचं, या ठिकाणी आमच्याकडे जमा आहे. दानिश जर बॅटिंगला जाणार नसेल लवकर तर आपलं बक्षीस घेऊन गेलात तरी चालेल. दानिश या बक्षीस घेऊन जा. दुसरं षटक मैदानामध्ये आता सुरू होणार आहे. गोलंदाज कोण येतो हे बघायचं आहे. आज गोलंदाजाने मगाशी निहाल तुस्माटचं एक षटक आपण पाहिलं होतं, सुहास पवारचं पाहिलं होतं. त्यानंतर आता अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा फरमानची 2 षटके होती, प्रभावी होती, प्रचंड प्रभावी फरमान. आणि आता आपण बघतोय इथे नयन भगत. तर मसूद नवीन गोलंदाज असणार आहे. स्ट्राइक एंड वरती मसूद, गोलंदाजी मार्क वरती मसूद आहे. स्ट्राइक एंड वरती फलंदाज असेल अर्शी, सलामीचा फलंदाज झमर. नॉन स्ट्राइक एंड वाईट चेंडू आहे. एक अतिरिक्त धाव इथे प्राप्त होणार आहे.
हवेमध्ये चेंडू, ओटा कॅच, ओटा कॅच, ओटा कॅच. या ठिकाणी असं एक व्यक्तिमत्व इथे उपस्थित आहेत. आपण सगळेजण ड्रीम 11 माय 11 सर्कल वरती रोज काहीतरी लावत असतो, पण सगळ्यांना बक्षीस मिळत नाही. एवढे पैसे गेले, मी शेवटी लावायचं बंद केलं. पण इथे एक नशीबवान विजेते आलेले आहेत. माय 11 सर्कल फर्स्ट रँक 17 एप्रिल 2025 ला त्यांनी ही गेम खेळली होती आणि त्यासाठी 10 लाख आणि रेनाल्ड एसयू कार त्यांना मिळालेली आहे. विजेते तैबान चिपळूणकर किंजलोळी यांचं इथे आगमन झाले. विजेते तैबान चिपळूणकर यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. 10 लाख रुपये आणि रेनॉल्ड SUV कार त्यांना मिळालेली आहे माय 11 सर्कल वरून. अजूनही खेळा आणि जिंका. आमच्या शुभेच्छा असतील तैबानजींबरोबर. तर जाऊया मैदानामध्ये. इथे पुन्हा एकदा यश प्राप्त होते. 3 फलंदाज गमावलेले आहेत. दुसऱ्या बाजूने देखील आग ओकणारी गोलंदाजी आपण बघतोय. काय गोलंदाजी आहे. यस, एक वेगळी स्टाईल आहे गोलंदाजीची. ज्यावेळेस तो येतो, हातांची जी हालचाल आहे प्रचंड वेगाने होते आणि पटकन चेंडू टाकून देतो. फलंदाजाला बुचकळ्यात टाकणारी हा स्टान्स आहे गोलंदाजीचा. अर्थात व्यक्ती तितक्या प्रकृती, प्रत्येक व्यक्तीचा वेगळा स्टान्स असतो. इथे मसूदचा वेगळा स्टान्स आहे आणि यश देखील मसूदला मिळाले. धावफलक दाखवतोय 4 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू असताना 3/4 या नाजूक अवस्थेमध्ये आपण इकरा 11 तोडील संघाला बघतोय. त्यांच्या समोर 40 धावांचं आव्हान आहे. 8 धावांची सरासरी फक्त राखायची. मात्र त्या धावा देखील यस यस इथं अपील करण्यात आलंय. का केलं अपील हे? लेग बिफोर विकेट. मात्र पंचांचा त्यावरती कुठलाही प्रतिसाद नाही आहे. धावा मात्र मिळतील आणि धावा मिळणार नाही, माफ करा, एकही धाव नाही या चेंडूवरती. निर्धाव चेंडू आहे. 4 धावा. 3/4. मसूद गोलंदाजी मार्क वरती. पहिलं षटक नयन भगतचं, दुसरं मसूदचं. दोन्ही गोलंदाज नया तोफा आहेत, धडाडणाऱ्या तोफा आहेत. जंजिरा किल्ल्यावरती जशी कलाल बांगडे नावाची तोफ आहे, तर तिकडे RCB सुद्धा अशाच अवस्थेतून जाते. 63 वरती 9. उंच फटका, 6 धावा. तगडा शॉट अक्रॉस द बॅट, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून उचललाय षटकार. सुंदर फटका, निश्चित भरपूर आनंद देणारा फटका आहे. म्हणजे एखादा व्यक्ती प्रचंड भुकेलेला आहे आणि त्याला साधी आपली भाकरी मिळाली ना की तरी तो खुश होतो, त्याला ते पंचपक्वान्न वाटतं. हा षटकार पंचपक्वान्नाचा आनंद देणार आहे. 10 धावा. 10 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3. मसूदला एक चांगला फटका इथे येतोय तो झमरच्या बॅटमधून. स्ट्राईक एंड वरती झमर. इथे पुन्हा एकदा चांगला फटका आहे. गती दिली चेंडूला. डीप कव्हर पॉइंट वरून क्षेत्ररक्षक पोहोचतोय. स्लाइस केला होता इथे. यावेळेस 1 धाव प्राप्त होणार आहे. 2 धावा प्राप्त होणार आहे. 12 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकामध्ये एक षटकार आल्यानंतर थोडासा, षटकार म्हणजे काय असतं माहिती का, पेट्रोल असतं ते. असं वाटतं की आता गाडीतलं पेट्रोल थोडं थोडं संपायला लागलेलं आहे. मात्र षटकार मिळाला की टाकी फुल होते आणि मग अधिक अधिक सफाईदारपणे ड्रायव्हिंग सुरू होते. धावफलक इथे आहेत 12. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू असताना मसूदची सुरुवात चांगली होती. यश मिळालं होतं त्याला. त्यानंतरही चांगले बॉल त्याच्याकडून आले होते. मात्र एक चेंडू गुड लेंथ वरती टाकला त्यानं, तो लवकर ओळखला होता झमरनं. गोलंदाज फलंदाज, पहिल्यांदा मला वाटतं फलंदाज तयार नव्हता. आता गोलंदाजानेच निर्णय घेतलाय की थांबू, थोडं सब्र का फल मिठा होता है, हे माहिती त्यांना. आखूड टप्प्याचा उजव्याच्या बराचसा बाहेर आहे. वाईडची घोषणा आहे आणि इथे रेफरल करायचं आहे. यस यस, पंचांकडे मागणी केली जाते. पंच केव्हा करतायत ही मागणी तिसऱ्या पंचांकडे बघूया.
वाईडचा निर्णय नाही, पंचांची वाट बघतोय आम्ही, पंच केव्हा इशारा करतायत. यस, अजून पंचांचा निर्णय आलेला नाहीये. हा आलेला आहे, यस आत्ता आलेला आहे. खेळाडू जरी आमच्याकडे इशारा करत असेल, मला ते फलंदाजांना धावा जाणून घ्यायच्यात. यस, हा हा, धाव फलकावरती 12 आहेत. हे कन्फ्युजन असतं कारण जी पंचांची खूण आहे, आम्ही अगदी सुरुवातीपासून टेनिस क्रिकेटमध्ये खेळाडूंना धावा हव्या असतील तर ते स्क्वेअर करतात, दाखवतात. फेअर डिलिव्हरी, रेफरल सक्सेसफुल. DRS कायम राहणार आहे, चांगला चेंडू ठरेल आणि बरोबर धाव फलकावरती 12. षटक क्रमांक 2 ची सांगता. हॅलो, या ठिकाणी आमंत्रित कक्षामध्ये प्रमुख पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. ते आमचे मित्र श्री सुभाष मोरे यांचं स्वागत करण्यासाठी मी महेश शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ आणि शाल देऊन स्वागत करायचं आहे. त्यांच्या समवेत आलेले आमचे मित्र किशोर सरकले यांचं स्वागत करण्यासाठी मी रणजित नातेकर यांना विनंती करतो की आपण शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं. नयन भगत परत एकदा गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकामध्ये प्रचंड दाहक गोलंदाजी त्याने केली, भेदक गोलंदाजी केली होती. 2 धावांमध्ये 2 गडी बाद करण्यात आले. तसेच आमचे मित्र मंगेश देवरुखकर येथे उपस्थित आहेत. मी सुबोध गांगे यांना विनंती करतो की आपण शाल आणि त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं. चांगला चेंडू, लेंथ बॉल होता, पण मात्र लोअर फुल टॉस वरती सरळ बॅटने खेळला. बॅटचा फेस ओपन करत लॉंग ऑफला हा ड्राईव्ह केला होता. 1 धाव प्राप्त होते आणि फलकावरती धावा 13. नयन भगतचे तिसरं षटक सुरू आहे. 40 धावांचं लक्ष समोर आहे. कडक, अत्यंत देखना, वाह, रंगा खुश, दिल खुश षटकार. एकांडा शिलेदार लढतोय तो, बाजी प्रभू प्रमाणे खिंड लढवतोय तो. मोठी फौज समोर आहे, मात्र तो जुमानत नाहीये. एकटा लढतोय. एकांडा शिलेदार इथे खिंड लढवताना बघायला मिळतोय आपल्याला. जमर या षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. कोणाकडून? सन्माननीय अझरजी देशमुख यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस या षटकारासाठी. जमरचा हा दुसरा षटकार. या अगोदर देखील स्क्वेअर लेगला सन्माननीय अथरजी देशमुख यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. यस, 1 धावीत प्राप्त होईल जमरसाठी. धावफलक पुढे पोहोचणार आहे. 20 धावा, 20 ऑन बोर्ड. 1 षटकार या अगोदर खेळला होता. छोटी मॅच आहे, कमी धावांवरती ही मॅच खेळायची, जिंकायची आहे. त्यामुळे षटकार म्हणजे मोठा फटका ठरतो. अचानकच धावसंख्येमध्ये बदल झालेला बघायला मिळतो आणि तुम्ही खूप काळ जे मेहनत घेतलेली असते, धावा रोखलेली असते, 1 षटकार त्याच्यावरती पाणी फिरवतो. यावेळेस उजव्या आयुष्या बाहेर चेंडू आहे. रेफरल केला जातोय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय येईल. वीस धावा फलकावरती आलेल्या आहेत. अजून 20 धावांची गरज आहे. मला वाटतंय अर्धा खेळ संपलेला आहे. 15 चेंडू मध्ये 20 आल्यात. पुढच्या 15 चेंडू मध्ये 20 बनवायचे आहेत. अर्धा डाव संपलेला आहे. अर्ध्या धावा फलकावरती आलेल्या आहेत. अर्धा पेला भरलेला आहे, अर्धा पेला सरलेला आहे. फेअर डिलिव्हरी. रेफरल अनसक्सेसफुल.
एक DRS तुमचा कमी होईल. आता फक्त एक DRS शिल्लक आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. 20 धावा फलकावरती. स्मितीत तुमचे जगाला कळवू द्या, काठोकाठ भरू द्या प्याला, फेस भराभर उसळू द्या. निम्मा संघ, निम्मा डाव संपलेला आहे. 15 चेंडू संपलेत, निम्मा डाव अजून शिल्लक आहे आणि 15 चेंडू मध्ये आता 20 धावांची आवश्यकता. रिव्हर्स खेळला, वाह काय खोबीनं, पेसचा प्रतिम वापर. डीप थर्ड मॅनला मिळतात 4. कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावरती फरमान खान इथे चेंडूला फेकतोय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. बघणार आहोत आणि धावफलक दाखवतोय 24. काय मॅच आहे, लो स्कोअर मॅच. कमी धावसंख्येवरती रंगलेला हा सामना आहे. पुन्हा एकदा फ्लिकचा फटका फरमान खानचा. चेंडूला दिशा दिली तिकडे बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय चेंडूवरती. 1 धाव, षटक संपेल. 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण होतोय. धावफलकावरती 25 धावा, 12 चेंडू, 15 धावा. लो स्कोर मॅच अशाच असतात. जिद्द चिकाटी तुमच्याकडे ओतप्रोत भरलेली पाहिजे, साहस पाहिजे, धाडस पाहिजे, तेव्हा या मॅच मध्ये रंग निर्माण करता येतो. आणि मला क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं कौतुक करायचं. 38-39 धावांना डिफेंड करत असताना त्यांनी पहिल्या 3 षटकांमध्ये प्रतिस्पर्ध्यांना रोखलेलं आहे. नयन भगतचं 3रं षटक थोडंसं महागडं आलं. 13 धावा इथे आल्या, तरी 12 चेंडू 15 धावा या स्थितीमध्ये मॅच आहे. हॅलो, अथर देशमुख यांच्याकडून जमरूद देशमुख ज्याने 6 षटका मारला त्याला 500 रुपयांचं रोख पारितोषिक इथे आलेलं आहे. सामना संपल्यानंतर त्यांनी घेऊन जायचं आहे. अथर देशमुख यांच्याकडून 500 रुपयांचं रोख पारितोषिक. जमरूद देशमुख ज्याने आत्ता या षटकामध्ये जो षटकार ठोकला त्या षटकारासाठी 500 रुपयांचं रोख पारितोषिक. सामना संपल्यानंतर घेऊन जायचं आहे. 25 धावा फलकावरती आहेत आणि स्ट्राईक एंड वरती फरमान खान. एंड बदलला जाईल. परांजपे विद्याबंदिराच्या बाजूने गोलंदाजीला सुरुवात होते. स्ट्राईक एंड वरती फरमान खान. काय गोलंदाजी केली आज फरमान खाननं. पहिली 2 षटकं टाकली होती. 2 षटकामध्ये मात्र 5 धावा देत 2 गडी बाद केलेले आहेत आणि त्यानंतर फलंदाजीला येताना देखील एक चौकार त्याच्या नावावरती आलेला आहे. यस, कडक शॉट लॉंग ऑनच्या डोक्यावरून जाईल. षटकार. 6 धावा इथे प्राप्त होणार आहेत. यावेळेस फिरवला होता चेंडू. जागा बनवण्याचा प्रयत्न होता फाईन लेगला. या अगोदरचा षटकार सामन्यामध्ये कलाटणी देणारा षटकार होता. सामन्याचं गणित स्पष्ट करणारा षटकार होता का? धावफलकावरती 31 धावा, मात्र 9 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 9 धावा. पहिल्यांदाच चेंडू जास्त, धावा कमी आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू होता. यावेळेस परत एकदा थोडासा पुढे येत फटका खेळायचा होता. आता मात्र बक्षिसांची खैरात होते. ते अथर देशमुख यांच्याकडून फरमानसाठी 500 रुपयांचं षटकारासाठी एक परत पारितोषिक आलेलं आहे. पहिलं जात आहे ते जमरूदला, दुसरा मारतोय फरमान. अजून अथर देशमुख यांच्याकडून किती बक्षिसांची लयलूट करतायत हे खेळाडू पाहूया. दबावात आल्यानंतर ज्या प्रकारची बॅटिंग आपल्याला बघायला मिळाली फरमानकडून आणि विशेष म्हणजे झमरकडून, दोन्ही फलंदाजांनी टीम अडचणीत असताना सुरू केलेला डाव आहे आणि हळूहळू हळूहळू विजयाच्या दिशेने ते अग्रेसर होत आहेत. 32 धावा. पहिला फलंदाज 0 वरती, दुसरा फलंदाज 0 वरती, तिसरा फलंदाज 3 वरती. 3 फलंदाज 3 धावसंख्येवरती बाद झाले होते आणि इथे 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 झमर सदाबहार, रुबाबदार, बहारदार षटकार. झमर वरती, झमरच्या खेळावरती फिदा आहेत प्रेक्षक आणि त्यामुळे त्याच्या बरोबरची सेल्फी घेतली जाते.
आणि स्टेटस वरती भरपूर लाईक्स निश्चित मिळणार, व्ह्यूज मिळणार त्या सेल्फीला. आज ही घामाने ओथंबलेली सेल्फी आहे. विजयासाठी मात्र परत 2 एकदा धावा. बक्षिसांची खैरात. यावेळेला मात्र रिहान देशमुख यांच्याकडून जमरूदला 500 रुपयांचं रोख पारितोषिक बक्षिसांची खैरात होते नक्कीच. 7 चेंडू 2 धावा. 7 चेंडू 2 अशा स्थितीमध्ये मॅच आहे. समोर काय खेळला आज, वाह. पहिला जो स्क्वेअर लेगला षटकार टाकला होता, हवेमध्ये चेंडू जरूर आहे. 1 धाव निश्चित घेईल हे दोन्ही फलंदाज. आणि स्कोअर लेवल मध्ये येतोय 39 धावा दोन्ही संघांच्या. तर 6 चेंडू 1 धावेची आवश्यकता विजयासाठी या मॅच मध्ये. इकरा 11 तुडील संघाला. मेहर 11 टेम्पाली संघाने जरूर प्रयत्नाची पराकाष्ठा केली. त्यांनी पहिल्या 2 षटकांमध्ये प्रतिस्पर्ध्यांना अक्षरशः खिंडीत गाठलं होतं त्यांनी. मात्र खिंड लढवणारे हे 2 वीर योद्धे मैदानामध्ये आहेत. एक जमर आणि दुसरा फरमान खान. काय बॅटिंग केली. 3 वरती 3 विकेट पडलेल्या होत्या. तिथून पुढे या दोघांनी 36 धावांची भागीदारी, एक मोठी भागीदारी उभी केली. मोठे फटके देखील खेळले. फरमानने 1 षटकार 1 चौकार तर 3 षटकार जमरच्या बॅटमधून. छोटी मॅच होती ही, मात्र या 2 फलंदाजांनी ती अजून संस्मरणीय बनवली. नयन भगतचं पहिलं षटक चांगलं आलं होतं. 2 धावा आल्या होत्या. 2 विकेट त्याने काढल्या होत्या. मसूदनं देखील विकेट घेऊन सुरुवात केली होती. पहिल्या 7 चेंडूंमध्ये वर्चस्व होतं. मी तर म्हणेल पहिल्या 12 चेंडूमध्ये वर्चस्व होतं. मात्र हळूहळू या सामन्यामध्ये कासवाच्या गतीने येत दबकत येत सरकार राज स्थापन केलेला आहे या 2 फलंदाजांनी. शेवटचं षटक 1 धावेची गरज आहे. फील्ड सेटिंग जवळ आणलेली आहे. सराउंडिंग मध्ये क्षेत्ररक्षक दिसतंय. आणि पहिला चेंडू वाईड आहे. याच बरोबर इथे ओ हो खिलाडी वृत्तीसाठी निश्चित प्रकारे कौतुक करू आपण. इथे फलंदाज जवळचं त्यानं सांगितलं की बॅटला लागलेला चेंडू आहे, हा वाईड नाहीये. आणि पंचांनी त्यांचा निर्णय मागे घेतलेला आहे. 5 चेंडू 1 धावेची आवश्यकता आहे. ही खिलाडी वृत्ती अभावाने आढळते खेळाडूंमध्ये. जमरचं पुन्हा एकदा कौतुक करेल. आणि सामना संपवलाय. जमरनं षटकाराने हा सामना संपवलाय. याच बरोबर इथे 11 तुडीलचा अत्यंत दिमागदार विजय. अभिनंदन करूया मेहर 11 टेम्पाले संघाचं मनापासून आभार. छान खेळलात आज. मॅच मध्ये रंगत आणली. 38 ची मॅच आपण मोठी केली. आणि मॅन ऑफ द मॅचचा